पण चांगली घेतला ना गाणे, म्हणजे ऐकत राहण्यासारखे. प्रेम वर वरलं ग तुझं, वरवरला प्रेम काय कामाचा नाही. प्रेम कसा करू गावा, माहिता कसा करू गावा. धन्यवाद. या ठिकाणी अतिशय सुंदर गजर बुवाने घेतला आणि विषय काहीतरी मांडला. स्त्रियांवरती अत्याचार होतो, बलात्कार होतो. काय बुवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जर शासन असताना तर कोणाची हिंमत झाली नसती वाकड्या नजरेने बघण्याची. कारण एका पाटलाने एका स्त्रीवर अत्याचार ज्यावेळी केला आणि ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना समजली, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हातपाय तोडले आणि आपल्या सेवकांना सांगितलं की याला घेऊन तुम्ही वैद्याकडे जा. सर्वजण वैद्याकडे घेऊन गेले आणि त्याला ते सकाळ झाली की एका चौकावरती आणून बसवायचे. चौरंग झालेले होते अक्षरशः. यावेळी बुवा ते शासन होता. आजकाल शासन काय, लाडकी बहीण भारी अरे मुजी कुणी मारलेली ती. माका वाटतं ते हाच ना तुम्ही. बिचारे काय बोलतच नाहीत, काय झालं समजत नाही नक्की. या ठिकाणी गाणं घेतोय. अरे कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, या गाणं कधी ऐकलं भजना? ह्यो बुवा आपलो ब्रँड हा. तू म्हणजे वाईट गाणं घेतलंस असं नाही. हा, ढोलकी सोलो वादन करा. आमचे मंदार धुरी यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक सागर कदम यांच्यासाठी आलेलं आहे. त्याच्यानंतर आमचे मित्र मकरंद सावंत यांचे सुपुत्र समर्थ मकरंद सावंत यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे मंदार धुरी यांच्याकडून माझ्यासाठी सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की भवसागर हा पार कराया, हे गाणं बोला. तसं मी ह्याच्यासारखं गायक नाही पण घेतोय. आरोही रामबाडे यांच्याकडून आजोबा बळीराम रामबाडे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आरोही रामबाडे यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. कैलासवासी बळीराम रामबाडे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय. भवसागर हा पार कराया. पूर्वीच्या काळी अंगठो लावला की ते का अनाडी म्हणायचे, पण आता आमका मोबाईल उघडताना अंगठो लावचो लागतात. ही परिस्थिती या कलियुगातली. भवसागर हा पार कराया, नाममुखी हे घ्यावे. भवसागर हा पार कराया, नाममुखी हे घ्यावे. हरिनाम मुखी हे घ्यावे. भजनी तवला गावे. हरिनाम मुखी हे घ्यावे. भजनी तवला गावे. भवसागर हा पार कराया, नाममुखी हे घ्यावे.
घ्यावे हरी तबला गावे हरिनाम मुखी हे घ्यावे भजनी तबला गावे. मी पहिल्यांदाच घेतलं या गाणं. अजूनपर्यंत मी भजनामध्ये घेतले नव्हते. 100 रुपये दिलास त्याच्यामुळे जरा घेऊ का जावा. ह्याच्यासारखा माका जमणार नाही हो. म्हणजे काय आई तुझ्या मूर्ती वाणी. असोच एक कार्यक्रम होतो एका गावात आणि नवीनच एकीचं लग्न झालेला आणि ती पुढे गेली हो मी गाणं म्हणणार मी गाणं म्हणणार आणि गेली स्टेजवर धावत. नवीन होती ना नवी नवरी. ती गेली धावत आणि चालू केला आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय अनमोल जन्म दिला गाय ह्या गाणं तिनं समोर चालू केला आणि खाली सासू बसलेली होती स्टेजच्या खाली आणि ती ना बिचारी रडोक लागली. सगळी जण गेली आणि म्हणतात अगे सून तुझी एवढा चांगला गाणं म्हणता आणि तू खाली रडतं कित्या. तेव्हा ती म्हणता स्वतःच्या औशीचो पुळको बघ किती औशीवर गाणं घेता. माका म्हणता घोडभर कधी चाय पण देत नाही. म्हणजे ह्यो बुवा जमानो काय समजली आणि काय रे सारखा सनी लिओनचा सांगता. मी सनी देओल म्हटलंय आणि तू सनी लिओन म्हणजे तू फुगलस तो त्याच्यामुळेच फुगलस वाटत. ती पण कशी खांबा खुराना बघा आणि ह्याच्याकडे पण बघा. भारी तो म्हणजे तो त्याका सांगोचा मी फाटकी पॅन्ट घातलंय. मी फाटकी पॅन्ट घातलंय आणि ह्याची अवस्था ही कशाक माहिता तुमका आई शपथ सांगतोय. लग्नात ह्याचे 2 सदरे तेवढे मी बघितलंय आणि प्रत्येक बार एक धुवून तोच घालणार. ह्यो बघा ह्याच्या लग्नाचे फोटो बघा ह्योच सदरो असणार त्याच्यात. त्या बिचाऱ्याकडे तेवढे जर आता माका काय बायको माझी फॅशनेबल माझ्या बायको काय 1500 रुपये भेटत नाही. मी इन्कम टॅक्सची फाईल काढले का तर माका बँकवाले कर्ज देतील आणि आता कर्ज पण नाही आणि 1500 पण नाही. मेलय कर्मानं त्याच्यामुळे या फाटका घालूच आहे आता. काय समजली हा. आणि गौतमी पाटील लिहिली शेजारा खरोखर लिहिली काय अरे ऑर्केस्ट्रा असं म्हण. माझो जीव इकडं वर खाली. आय शपथ एकदा तरी भेटोची इच्छा हो माझी. लय गौतमी पाटील काय लय मोठो फॅन आहे. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं ना. एकच गाणं म्हटलं तिनं नाचली राती अर्ध्या राती आणि एका रात्रीत फेमस झाली हो. आम्ही बुवा किती आळपून मेलाव तरी आम्ही कधी फेमस होणार काय माहिती. मी फेमस झाले इंस्टाग्राम फेसबुक. तो बारको पोरगो रील्स नाचत होतो. संदीप पुजारी बुवांची आमची बारी होती आणि जी बारी गाजवला बुवा त्यांना. या ठिकाणी आमचे मोडक साहेब आलेले आहेत युट्यूब चॅनल होय ना चव्हाण आणि माका मेसेज केला आणि ते माका वाटतं मोडक ते घरात गेले. नाही हेच ह्यो गायकच चांगलो एवढं मोठं हाणला तो ते घरात जातील नाही तर काय. बाबा गाणे बिने काय म्हटलंस रे. पण मी बुवा एकच गाणं म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराजांवरती. तुम्ही छान गाणं घेतला. पेटीचा ना मॉनिटरला कमी करा. पेटीचा जरा नॉर्मल कमी करा जरा. पेटीचा आवाज हॅलो. पेटीचा फक्त नॉर्मल. गौतमी पाटील त्याच्यानंतर म्हणता पुरुषांसाठी घंटा. मंदिरात पूजा आरती उज्ज्वला ह्यो सगळं मंदिरात आणि पुरुषांका म्हणता मंदिरात घंटा. पण तुझ्या माहितीसाठी सांगते वाजवणारे पण पुरुषच असते. वाजवणार म्हणजे अशी तशी ना एकदम खुळकुळी जाऊ हवी.
नाही ना असा जा बुवा, ह्या कलियुगा तुझ्या माहितीसाठी सांगते. आमच्यात आहे ना शंकराचं मंदिर होतं आणि एक ना सकाळी उठायचो आणि दारू पियायचो. सकाळी उठायचो दारू पियायचो, पण दारू पियोग जाताना ना ते का शंकराचं मंदिर लागायचा. पण तो मंदिरात पहिलं जायचो नाही, पहिलं आधी 90 लावायचो. 90 लावला की यायचो देवळात आणि घंटा वाजवायचो. घंटा वाजवला की शंकराक सांगायचो, काय शंकरराव कसा काय बरा ना, चल येतोय. म्हणजे जसो काय शंकर ह्याचो पाहुणो जाको. गेलो घरात, दुसऱ्या दिवशी इलो. पहिलो मंदिरात जायचो नाही, पहिलो 90 मारू. 90 लावला की ह्याका तरतरी इली की येताना मग यायचो, घंटा वाजवायचो, काय शंकरराव कसा काय बरा ना, हा चल येतोय. तो पुजारी होतो ना त्यानं ह्या सगळा बघून घेतला 2-3 दिवस आणि म्हणता आज याची मजाच करायची. म्हणून त्यानं काय केला, ह्यो तिसऱ्या दिवशी येणार ते का माहिती, त्यानं काय केलं, शंकराच्या मूर्ती समोर गणपतीचा फोटो लावून ठेवला. याची म्हणतात मजाच करूया. तो आपलो गेलो ठरल्याप्रमाणे गेलो, पहिली 90 लावला, इलो मंदिरात इलो आणि घंटा वाजवला. घंटा वाजवल्याबरोबर समोर बघता तो गणपती आणि ह्यानं चालू केला, काय गणपतराव कसा काय बरा ना, अरे आज तुझं बापूस नाही लो, बापाशी काय ठेवलंस ते का सांग विचारलंय म्हणून चल आता येतोय. देवा तुम्ही म्हणजे असे घेणारे पण चांगले असते, ते काय वाईट नसतं. कुमारी श्रिया शंकर परब यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, मनपूर्वक स्वीकारतो. गौरेश मुनगेकर आणि विराज लोके यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, धन्यवाद. भावेश लाड आमचे डगा तबला वादक यांच्यासाठी नाव कसा, मकरंद सावंत यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत, धन्यवाद. त्याचप्रमाणे त्यांका हा नाही काय माका दिला तरी काय टेन्शन नाही, तो काय बोलणार नाही. आमचे साहेब दिलदार आहे. पेटीचो कमी करा, मॉनिटर का लयच झालो, सरभरीत वाचपी करतात त्याच्यापेक्षा आम्ही हा बस त्या राजधानीवरती आम्ही त्यावेळी लहानपणी डबल बाऱ्या करायचो. हे मॉनिटर गवळणीचे जोक्स हा सांगूया सगळे जोक सांगूया, काय नाही भजन रशी घेत थांबणारे भले अर्धा तास दिला नाही टायमिंग हा, पण थांबणार काय टेन्शन नाही. त्यावेळी माझ्याकडे पाटकर वाजवायक असायचे, अनेक वाजपी वाजवून गेले, पण त्यावेळी मॉनिटरने असा काय नसायचा. तुमचं मिक्सर सुद्धा ह्यो नाही, 2 भोंगे आणि एखादो डेग जर असलो तर त्यावेळी मॉनिटर दे चॅट दे ह्यो काही विषय नाही. हा तसा कांडपावीत घ्यायचे त्यावेळीचा जमानो, पण आता आमका सगळाच कमी पडतात, साऊंड पण सगळा पण. म्हणून काय म्हणतोय, त्या राजधानीवरती भगवान शान आहे, रायगड किल्ला महाराजांची शान आहे, रायगड किल्ला महाराजांची शान आहे, रायगड किल्ला महाराजांची शान आहे. त्या राजधानीवरती भगवान शान आहे, रायगड किल्ला महाराजांची
की जय. म्हणजे तू एकटोच माहोल तयार करतस आणि आम्ही कशा गेला होय? माका सांगता ह्यो सनी लिओनी फती अली यांच्या नादाक लागलो म्हणून बॉडी बुवा माझी छुपी बॉडी आ. सलमान खान का किती बिस्किट आहोत तो 6 आहोत, पण आजोबा सलमान खान का 6 बिस्किट आहोत, पण माका 8 बिस्किट आहोत. वर आहेत ना 4 ती मारीची आहेत गोल गोल आणि खाली आहेत ती पार्लेजीची आहेत. नंतर येऊन भेट माका उमळवून खायचे आहेत ना. बॉडीवर माझ्या जाऊ नको, लक्षात ठेव. आणि शेजारणीचं सांगितलंस तू शेजारणीकडे जेवत म्हणून बारी खय मी असा काय नाही. असो बुवा खय नियम हा की रोज बायकोच्याच हातचा जेव खावा चालता ना. हा सोलो त्यांका सोलो ऐको जो हा ठीक हा. सोलो बिलो सगळा करूया, पण जरा नंतर आधी ह्यो माका काय काय बोललो हा ना की कोसर गावात हल्ली काय प्रकार घडलो बुवानी सांगितलं आणि माका बुवा खरोखर माहित नव्हतो प्रकार. पण आजकाल ही दुनिया एवढी बदलली आहे ना, काय होत आज आपण डबल बारी हय ऐकता, उद्या आपण या जगात असू की नसू कोणाची शाश्वती नाही. मोटरसायकल घेऊन गेलो झालो हॅलो 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 पुढचं येऊन गेलो ठोकून. आता हायवे झालो, कोणाक बुवा थांबोक वेळ नाही ह्या कलियुगात. येवा तुम्ही काय काळजी करू नको. हा डोक्याने पेटी वाजूया, टेन्शन नाही. या ठिकाणी रिया ना रिया रवींद्र परब तिशा हा ते चोर झालो. टिशा रवींद्र परब यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे चिन्मय मसूरकर यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. कारण आजकालची नावं अशी आहेत ना वेगवेगळी की आम्ही कधी ती ऐकलेली नसतात. असं काका काय ह्यो जमानो जरा बदललेलो त्याच्यामुळं तुमच्या वेळी गाणी कशी असायची बुवानी सांगितला नाही. सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी नेसली माहेरची साडी. ही गाणी पूर्वी असायची, पण आत्ताची गाणी काजळ लावून आले मी आज असं नका पाहू अहो येते मला लाज. केलं शृंगार आज साजलया साज असं नका पाहू आहे अप्सरा मी खास. नकरेवाली कुठे निघाली नेसून साडी झालं गुलाबी पागल करते तुझी मोर निशिका. राग एकच तुमका पूर्वीचा गाणं माहित असत. शुभ देखली श्याम त्याच्या भरोसा. गाणी येतात स्वर तेच असतात, फक्त बोल बदलतात त्यांचं. बाकी काय नाही. स्टाईल कडक तू बेधडक दिसतो भारी माझा भला. आज बारी रंगात येऊ कारण कोण माहिता.
हे आमचे बसले आहेत ना टोपीवाले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्यांनी गाऱ्याला जसा कडकडावून घातला नाही. जय देवा महाराजा. अरे म्हणजे खावची गोष्ट नाही, रंगदेवता उभी करूची. हा आमका शोधून आणला आणि घेऊन गेले देवळात. कारण ह्या बुवा तुम्ही सांगितलास की हे कळस आपल्याला मंदिरावरती दिसतात ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच. कारण आपल्या कोकणचं वैभव काय, आपले बुवा हे देवदैवत आहेत, आपली मंदिरं हेच आपलं वैभव आहे. आणि ह्या वैभव टिकवण्याचं काम हे गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ करतंय आणि तुमच्यासारखे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ करतायत. एकदा जोरदार या मंडळातील सर्व कार्यकर्त्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ देत. बाकी बुवानी सांगितलं नाही, बायकोचानी सांगितलं नाही, पण माका काय वाईट वाटत नाही. मी एकदा गेले होते ह्याच्या घरात गेले होते. माका बघितल्याबरोबर बाहेर ह्यो गेलो आतमध्ये, आतमध्ये मी आपलं जाऊन बसलो. एक खाट होती, त्या खाटीवर जाऊन बसलोय वटीवर आणि ह्यो आत गेलो नाही सांगता ती म्हणता होय नरबुवाईले त्यांका काय करू काय. ह्यो म्हणता कांदे पोहे कर, कांदे पोहे. मी सगळं ऐकतोय, बाजूक दरवाजा होतो, ह्यो सांगता कांदे पोहे कर, कांदे पोहे. म्हटलं वा वा कांदे पोहे करणार बुवा. म्हणे झाला तिनं बघितला, भरणीवर आपला. ती म्हणता हो इकडे वा, पोहे हत पण कांदे नाही. काय म्हणता पोहे हत पण कांदे नाही होत. मग ह्यो म्हणता कांदे हत काय. मग ती म्हणता ते बघा बुवा बसले ना, ते खाली 2 कांदे. आमच्या खाली पोता होता हो, बसला होता त्याच्या. मी मेलय घाबरून, माका म्हटलं कांदे पोहे पडले किती. सांगू नको बहीण माझी अंगारी. ह्या काय मनोरंजन म्हणून असता. ह्या असा बुवा हसोचा माहोल तयार करूचो लागता. बायका सुद्धा ना काय ठिकाणी हट्ट करूच्या त्या ठिकाणी करीत नाही, पण काय ठिकाणी हट्ट ह्यांना सांगितलं ना सगळ्या बायकांसाठीच येता. हमाम लगाव खूबसूरती पाव, पॉन्ड्स लगाव खूबसूरती पाव. आणि काका आमच्यासाठी म्हणता काय बिटेक्स लगाव खुजली बघाव. पूर्वी बुवा हे बिटेक्स नव्हते, कारण त्यावेळी ना धोत्रा असायची. हिकडनं हवा गेली की तिकडनं बाहेर गेली. बिटेक्स राहता कशा हो खुजली हो है ना, इकडनं हवा गेली की तिकडनं. आता ह्या म्हणजे ही बघा जीन्स पॅन्ट, ही पॅन्ट घालूची लागता म्हणून ही फाटून घेतलंय एअर कंडिशन. जवळपास 15 होलत, एका बाजूक 15 दुसऱ्या बाजूक 15. बारी सपोपर्यंत टेन्शन नाही, गारे गार सगळा. कारण कलियुगात पण बायका सुद्धा काय वेळा काय म्हणजे अतिरेक करतात. त्या दिवशी आमच्याकडे असाच झाला हो, एकीचो वाढदिवस होतो आणि त्यांका भजन मंडळ ओपन करूचा होता. तर तिनं आपल्या नवऱ्याक सांगितला हो माका असा वाद्य आणून देवा ना, ज्या वाद्य अजूनपर्यंत कुणीच वाजवलेला नाही. तो बिचारो अख्खा महाराष्ट्र फिरलो आणि माझ्याकडे इलो. माका म्हणता बायकोन माझ्या सांगितला ती का असा वाद्य हवा जोपर्यंत त्या वाद्य असा खय कुणी वाजवलानच नाही. मी म्हटला आता तुका असा वाद्य हवा, आता म्हटला एक काम कर, माझ्या बाजूक बस, गाडी घेऊन जाऊया. आणि ते एका कुंभाराळीत घेऊन गेलोय. कुंभाराळीत आम्ही गेलाव आणि थई एक ते का मडका घेऊन दिलाय. मडका त्यानं आपला मडका घेतला आणि माका म्हणता ह्या मडक्याचा काय करू. ते का म्हटलं पुढं चल. आणि आमच्यात आहे ना एक सालिया म्हाव होता, म्हाव. त्या सालिया म्हाव घेतलंय, अर्धा घेतलंय आणि आतमध्ये टाकलंय आणि वरना फडको बांधून घेतलंय आणि ते का भाजून दाखवलंय. गुमगुम गुमगुम त्या मडक्यातनं आवाज यायचो, गुमगुम गुमगुम. तो म्हणता वा वा बायको माझी खुश होय, वाद्य तुमचं भारीच आहे. म्हटलं जा म्हटलं बरोबर. तो गेलो घरात, बायको दिला वाद्य. गो बाहेर ये, ह्या बघ तुझ्यासाठी वाद्य आणलंय. तिनं वाद्य घेतला. मी म्हणता ह्या वाजवायचा कसा. त्यांना सांगितलं गो खुळग्या ह्या बघ असा वाजवायचा, गुमगुम गुमगुम. त्याबरोबर बायको खुश झाली. वा हा थँक्यू. आता तुम्ही बाहेर ओवा म्हटल्याबरोबर त्या काहीलो राग एवढं म्हणता जीवाचा रान करून एका वाद्य आणून दिलं आणि माका बाहेर काढता. तिनं आपल्या मैत्रिणीने कॉल केला आणि सगळ्यांका भजनाचे रेसल का बोलवला. एक होतो त्यांच्यात बुवा नवीन शिकणारो बुवा होतो. मंडळी वाचकी सगळी आतमध्ये गेली
गेल्याबरोबर तिच्या नवऱ्याक राग इलो. त्यांना काय केलं, बाहेरना कडी लावून घेतला आणि म्हणता करा काय त्या भजन. ही आपली आतमध्ये बुवान चालू केला. त्याबरोबर वाजपी चाळवलो. गुमगुम गुमगुम बुवान चालू केला. वाजपी पुन्हा चढावलो. गुमगुम गुमगुम एवढा झाल्याबरोबर ती बाजूची होती सेक्रेटरी मंडळाची. ती म्हणता ह्या बन हा वाद्य तर एवढा वाजता, ह्या वाद्य सोडला तर किती वाजत. बुवान आला पडला आणि तिनं वाद्य सोडला. त्या वाद्य वाटच बघित होता बाहेर येऊची. आणि वाद्य बाहेर इल्याबरोबर बुवा आला पडता. पाटणा मंडळी म्हणता आय 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 आय. त्याबरोबर तो बाहेर बसलेलो म्हणता आत्ताशी भैरवी चालू केला. मेली कर्मानो आपल्या. म्हणजे बायका सुद्धा खळखळ अतिरेक करतात. नंतर मग ती आमका चाय देव केली. चाय देव केल्याबरोबर माका इलेनी चाय दिला. त्याबरोबर मी म्हटलं तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. मग ती म्हणता शिरा पडली तुमच्या तोंडात, तुम्ही वाद्य दिलास ना त्याचा सगळं पराक्रम. म्हणजे बायका सुद्धा काय काय वेळी लय हट्ट करतात. बाकी माझी बायको चांगली आहे. माझी म्हणजे युट्यूब ह्या टाका तुम्ही ह्या वाटच बघता ते कधी सुपारी घेऊन येते घरात. ह्याच्यासारखा नाही 12 वाजता जाऊ खवा 1 वाजता कधी पण. प्रेम हा तसा प्रेम. कारण ज्यावेळी लग्न केलंय तेव्हा पहिला गाणं बायकोसाठी घेतलंय. सांग कधी तुमच्या वेळची गाणी काका. सांग कधी कळणार तुला आय लव्ह यू असं नाही म्हणायचं वेडे. तुका मी आय लव्ह यू टू म्हणन पण वकोन वकोन मरण बाहेर जाऊन. सांग कधी ह्याच्या काय हे का आय लव्ह यू म्हणू काय यावं ह्याच्या सांगा तुम्ही. तुझा काय मास बघून आय लव्ह यू म्हणून. बरं आय लव्ह यू म्हणून लगीन करू पण पुढचा काय. सांग कधी कळणार लगीन होच्या आधी गाणं म्हणायचंय नाही. आता काय गाणं म्हणताय. ये क्या हुआ कैसे हुआ कब हुआ जब हुआ तब हुआ. मेलाव कर मानो. म्हणजे हय कोणाकोणाची लग्न झालेली आहेत, कोणाची होऊची आहेत. मंडळातल्या सगळ्यांची झाली ना की होऊची आहेत ना. उलट तुम्ही सुखी असो तुमका मनाक वाटला तुम्ही खई जाऊ शकता. आमका खय जाऊचा बाहेर म्हटला हो खय. दर्शना राणे यांच्याकडून 100 रुपये आलेले आहे. धन्यवाद. त्या बघा कोलंबसने बुवा जगाचा शोध लावला पण त्याची बायको चांगली होती हो. मी जर कोलंबसच्या ठिकाणी असते तर जगाचा शोध कधी लागलो नसतो. ते बायको ढिलात ते का सोडलेला म्हणून तो अख्खी जग दुनिया फिरलो. आमका जरा खाई गेलास की ओ खाई जातास. म्हणजे आजकाल काय झालं बुवा विश्वास राहिलो नाही या नात्यात. मेवणं ऐकता तो मेवण्याक माहित आहे ह्या मनोरंजन म्हणून बोलवता लागता. मी बाबा एक पत्नी एक वचनी आहे. मेवण्याक पण माहित आहे. तू उगाच भांडणा लावू नको. भजनात एक मंडळी कमी होईल मग. या मनोरंजन असतं. पण पूर्वीच्या काळी बघा लग्न असला ना की गीता. आजकाल लग्न होऊची मुश्किल ह्याच्यासाठी झाला की जी ती पोरगी म्हणता माका मुंबईवालो हो. पूर्वीच्या काळी आजोबा तुमच्या वेळी मुंबईवालो गाववालो असा काही नव्हता. उलट पूर्वी लग्न करताना लोक बघायची ह्याची शेती किती या
हेचो बावड्यो किती होत, हेचो शेणक्यो किती होत. हा मुडियो म्हणजे माका काय, हा गवतात भात पेरूसाठी ज्या करायचा त्या, बरोबर ना. हा बिवळे 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 असा काय ते पूर्वीच्या काळ होता. आता काय नाही. आता पोरी काय बघतात, त्याची गाडी आहे का, बंगला आहे का, मुंबईमध्ये रूम हवी, ही भाड्याच्या घरात आयुष्यभर राहिली. म्हणजे माझ्या मित्राक ना एका मुलीवर प्रेम झाला आणि त्या पोरी सांगितलं माझ्या घरात मागणा घालू की ये मागणा घाल ये नाही. त्याबरोबर तो गेलो आणि हिना फोन करून सांगितलं तू घरी येशील ना तेव्हा माझ्या वडील तू येशील तेव्हा माझ्या वडिलांना सांग की तू कुठे जॉब करतोस, तर तू सांग की मी गव्हर्नमेंट मध्ये आहे कामाला. तर ह्यानं सांगितलं अरे मी गव्हर्नमेंट मध्ये जर असतंय तर तुझ्या बरोबर कित्याक लगीन करीन मी. त्यानं सांगितलं तो सरळ होतो, जर प्रेम करूचा तर मी हय तसा माका एक्सेप्ट कर. त्या नाही, मुलींका तसा नको हा, त्यांका पैसो हो. आणि काय काय मुलींचा तुमका सांगताय की 25 वर्षा झाली लगीन नाही करीत, माका 4 BHK वालो हवो. 30 वर्षा झाली की मग नंतर कमी येतात, माका 4 BHK नसलो तरी चालत पण 2 BHK हवो. नंतर वय होता 35 झाल्याबरोबर मग म्हणता माका 1 रूम किचन वालो पण चालत. 1 रूम किचन कोण भेटत नाही. मग नंतर हिचा वय होता 40, तोंडाची म्हाकला होतात. 40 वय झाल्याबरोबर म्हाकलू झाल्याबरोबर मग म्हणता मग चालत भाड्यानं राहणार पण चालत. म्हणजे ही सध्याची परिस्थिती आहे. ह्या काहीतरी थांबव हवा. तू मगाशी बलात्काराचं सांगितलं, जर भजनात घेऊन त्याचा उपयोग काय आहे बुवा, तू काय केलंस. अरे म्हणजे तो बलात्कार झालो त्याच्यानंतर सरकारात जाग येण्यासाठी तू काय केलंस, खायचं आंदोलन बिंदोलन काय केलंस, काय केलं, काय घड घेऊन आंबे काढलंस. असा बुवा नसता की नुसतं बलात्कार झाले. अहो एक कायदा आपण आणू शकत नाही आपल्या राज्यात महिला सुरक्षेसाठी. काय आपण अरे तुझ्या तोंडात पडली शिरा ह्या तेका वाजूक सांगत होते, तुका नाही मी म्हणत नाही, पण तुझा विचार चांगले आहेत. बलात्कारांका अहो मी तर म्हणतोय ज्यावेळी असे अत्याचार होतील ना, तो बलात्कार करणाऱ्या 1 तासाच्या फाशी देऊ हवी, असे कायदे आपल्या देशामध्ये येऊ हवे. पण ह्या कोण नाही. कारण काय, हा वर हत्ते पण आपले आणि एखादो कोण आस्था करणारो तो पण आपल्यातलो. या सगळा मग तो न करणारो मग दानिक जाता बिचारो, त्याका पैसे देतात, तू हा आपल्या अंगावर घे, तो मेलो बिचारो दानिक जाऊ, तो करणारो मुकाट फिरता. असं बुवा ही आजचो ह्यो जमानो हा. त्याच्यामुळे मी जास्त सुद्धा काय तुका बोलत नाही. तू माका जास्त काय बोललास नाही, बॉडीचा बोललास, पण माझी छुपी बॉडी आहे. बेडका बघ कशी आहे ती, छुपी बॉडी आहे. त्याच्यानंतर पॅन्टीचा सांगितलं की 32ची कंबारनी 34ची पॅन्ट. अहो काय खुळ लागला असा घालू का. आणि म्हणता मी तिकडे जेवताना काय कोण खीरवाडीत होतो, तुका म्हणूनच जिलेबी भेटली नाही तुका. म्हणता जेवताना तिकडनं 34 वालो कोणतरी होतो. नशीब तुका काय वाटलं गुलाबजामुन गुलाब. तो हुशार तो कधी कधी गाया माकालाही घाबरता, बोलत नाही बारी असली की. तो तसो घाबरो ना. पूर्वीची गाणी लग जा गले के फिर हसी रात हो ना हो, शायद फिर इस जन्म मुलाकात हो ना हो. लग जा गले 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 गले. ती मध्ये ती हिमेश रेशमी आणि एक गायिका फेमस केला बघा, ती कोण, रानू मंडल. ती कुठला गाणं म्हणायची, रानू मंडलचा गाणं विसरलंस. तेरी मेरी नाही, तिचा जो व्हिडिओ व्हायरल झालो बघा रानू मंडलचो,
वया ते काय त्या घे पण घे, त्यांका वेळ नाही बिचाऱ्यांका खयत ते. हा बघा बरा, आज माका त्यांची स्टाईल आवडली. एका खुर्चीवर बसलेली, एका खुर्चीवर पाय ठेवला नाही समोर. भारी, म्हणजे ह्या आपल्या कोकणातच होऊ शकतात. जोरदार त्यांच्यासाठी टाळे वाजवा. तुमच्यासारखे भजन रसिक हवे हो, बाकी काय नाही. बुवानी सुंदर काय काय बोलले, माका काय जास्त बोलवक नाही. फक्त गौतमी पाटलाचा सांगितलास. लाखाचा नंबर 1 चा आपला हा बैल जोडा, पाटलांचा 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 बैल गाडा गाडा राडा. डोक्यान पेटी वाजवा म्हणून फक्त सांगितलास, माका बक्षीस दिलास नाही, त्याच्यामुळे मी नाही वाजवणार. उगाच वाईट दिसता ना. तू भारी हनवटेन वाजवलं. तुका काय हे खरबाडत नाही रे काय, म्हणजे असा केस अडकत, दाढी, नशीब तरी हनवटेनच वाजवत. आम्ही नाही हो, आम्ही काय, आम्ही गरीब माणसं, अन्न खाऊन दिवस काढतो. ह्यो काय सांगता, मुलींनो तुम्हाला भांडी घासता येत नसतील तर भांडी घासू नका. ए तू येणार भांडी घासू. जेवण करता येत नसेल तर जेवण करू नका, म्हणजे नवरो मरोंदा उपाशी मॅगी खाऊन. हा बाकी पुढचं संगीत चांगला सांगितलंस की आपल्या आई वडिलांची मान समाजामध्ये खाली, ह्यो प्रत्येक बुवा सांगता. पण काय आजकालची मुलं कोण ऐकत नाही हो, नुसती मोबाईलवर हॅलो हॅलो. रात्री 2 वाजता औशी बापसाच्या मध्ये हॅलो पिल्लू जेवलास का, तू म्हणता हो जेवलं. मग तो बाहेर ना म्हणता तू कुठे आहेस, तुझा चेहरा मला दिसला नाही. अरे बेड्या मी आई आणि पप्पांच्या मध्ये झोपले. नाही नाही आज मका तू दिसलंच नाही, तू बाहेर ये म्हणजे ये. मग ह्यो सांग, ही सांगता काय म्हणतोस काय. मग ही म्हणता अरे बेड्या आई बाबा बाजूला आहेत, मी कसा बाहेर येऊ. मग तो सांगता मला काय माहित नाही, मी तुझ्या गोट्याच्या बाहेर आलो आहे, तू बाहेर ये म्हणजे ये. मग ही सांगता गोट्याच्या बाहेर आलास ना, मग ते गोट्यातून आतमध्ये ये, पण येताना हळू ये, आमची मस्त ना 2 दिवस भोगायला लागले. मेलो कार मानतो आत कशा एका भरगुळात का म्हटलं. म्हणजे ही परिस्थिती आहे कलियुगात. तुम्ही किती सांगा मुला मुलींका प्रेम करू नको, प्रेम करू नको, कारण त्यांचं ते वय असतं बुवा, एकमेकांना अट्रॅक्शन असतं. ए तू पण केलंस तर लव्ह मॅरेजच केलं, तू काय वेगळा केलंस. मी पण लव्ह मॅरेजच केलंय, पण तुझी नियत चांगली आहे. तू लोकांना सांगतो तुम्ही करू नको, मी पायावर धोंडो मारलंय, तू मारलंय, तुम्ही मारू नको असं सांगू ना तू का. हा मग या सुद्धा सांग पुढं. काय नाही हो, प्रेम बिम काही नसता आयुष्यात. खरा प्रेम कोणच करू शकत नाही. खरा प्रेम आयुष्यात आपल्यावरती 2 जण करू शकतात, आपली आई आणि आपले वडील. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. या प्रेम बिम बाकी बायकोचा प्रेम तुमका माहित आहे, लगीन झाल्यावर 2 दिवस अहो अहो ओ, मग अरे, मग नंतर 6 महिन्यांनी ए कान फुटले काय तुझे, आणि मग म्हातारो असत तर तो कर्मानच मेलो. काय काय म्हणतात बायकांना, पण ते प्रेम असता. आजोबा तुमच्या काळचा प्रेम ना, तुम्ही कधी आय लव्ह यू म्हटला नसाल एकमेकांका, आयुष्यात कधी म्हटलाच नाही. तुम्ही जर नजर तुमची भिडली बायको सोबत की नजरेत ना ते ओळखायचे प्रेम. पण आता आमका 2-2 मिनिटांत ए जानू आय लव्ह यू, 5 मिनिटं झाली की आमका म्हणत लागता जानू आय मिस यू. म्हणजे ह्या प्रेम झालेला फक्त देखाव्यापुरता. तुम्ही आज पेटू का जिल्हास वाटतं आमचा. सोनू आता झोपला, आता काय सांगू, त्या बिचारा हैराण झाला सोनू. सोनू तुला माझ्यावर भरवसा नाही काय, सोनू तुला माझ्यावर
माझ्यावर भरवसा नाही काय नाही काय सोनूचा बाप कसा टकल्या टाकल्या टकल्याला आवडतात चकल्या टाकल्या चकल्याचा आकार कसा गोल गोल बोल बोल सोनू तू माझ्याशी गोड गोल सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय नाही काय सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय सोनू का आवडता फणस फणस फणसावर एवढं मोठं घनस फणस घनसाचा येटोळा कसा गोल गोल बोल बोल सोनू तू माझ्याशी गोड बोल सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय नाही काय सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय ही गाणी आपल्याकडे भरपूर आहेत. सोनूची हा शांताबाई हा सगळा आपण बस झाला ना एवढा बस झाला बस आणि टायमिंग दिलेलो हा अर्धा तास माका वाटतं हयच गेलो गजर सुद्धा आपल्या घालून घेऊचो हा पण काय नाही ह्या हरिनामा आणि रात्रभर हरिनाम चालवून देत अशी ते देवाच्या चरणी प्रार्थना करतो नियम बियम आमका काही नको तुम्ही जे हसून घरात जातास ना ह्याच आमच्यासाठी महत्वाचा हा तुम्ही हसून जर घरात गेलास ना कारण बघा तुम्ही भजन ऐकून घरात गेलास ना तुमका 2 मिनिटं लागणार ना शांत तुमका झोप लागणार पण गौतमी पाटील असोंद गौतमी भाव अंतरीची अळवी घे रे भाव अंतरीचे हळवे नाचतास की दशावतार सारखे होय ना नाचा तुम्ही पण फेमस होशाल टेन्शन नाही भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल तुझे नाम भारवले तुझे नाम भारवले तुझे नाम भाव अंतरीचे हळवे भाव अंतरीचे हळवे भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल तुझे नाम नारायण या ठिकाणी गजर घेतोय धन्यवाद निसर्गरम्य अमरड गावात गजर घेतोय जुनी झाला अरे आजच माझा झालाय पगार देईन रोख नको उदार गोष्ट पटली पटकन उठली अशी प्रथा मी गाजवली अशी प्रथा मी गाजवली जवाराती अंटीची तवा घंटी मी वाजवली निसर्गरम्य अमरड गावात वीराच्या वाडीचा गावाचा मान वीराची वाडी बरोबर ना हा निसर्गरम्य अमरड गावात वीराच्या वाडीचा गावात मान आज रंगली डबल बारी आज रंगली डबल बारी जोडी ट्रेंडिंगची भेटली जोडी ट्रेंडिंगची भेटली गांगेश्वर भजन मंडळाची गांगेश्वर भजन मंडळ ना गांगेश्वर भजन मंडळाची जगात किमिया लैन्यारी गांगेश्वर भजन मंडळाची जगात किमिया लैन्यारी गांगेश्वर भजन मंडळाची जगात किमिया लैन्यारी हो बुवा या गांगेश्वर भजन मंडळाची किमिया एवढी मोठी आहे की या ठिकाणी आल्यावरती मनाला समाधान वाटलं आणि ही लाइटिंग हा तुमचा भव्य दिव्य असा कार्यक्रम
कृष्ण आंबेडकर यांच्यासाठी 50 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांनी सांगितले हा यो भाव सांगता तुम्ही त्यांका द्यावा बक्षीस येवा घ्यावा नको तुमकाच ठेवा म्हणतात ठीक आहे नंतर भेटा देते काय टेन्शन नाही हा आज रंगली डबल बारी आज रंगली डबल बारी जोडी ट्रेंडिंगची भेटली गांगेश्वर भजन मंडळाची जगात किमिया लयणारी भजन मंडळाची जगात किमिया लयणारी भजन मंडळाची जगात किमिया लयणारी हनुमान जयंतीचा उत्सव खास हनुमान जयंतीचा उत्सव खास हनुमान जयंतीचा उत्सव खास हनुमान जयंतीचा उत्सव खास एका वर्षानं होतो जागर एका वर्षानं होतो जागर एका वर्षानं होतो जागर एका वर्षानं होतो जागर गांगेश्वराच्या कृपा छायेत भगवती मातेच्या कृपा छायेत भक्त मंडळी ही जमली भक्त मंडळी ही जमली गांगेश्वर भजन मंडळाची जगात किमिया लयणारी बुवा काय सांगतोय गर्व अभिमान नको या भजनी गर्व अभिमान नको या भजनी गर्व अभिमान नको या भजनी अरे जिरविन सारी तुझी मस्ती जिरविन सारी तुझी मस्ती जिरविन सारी तुझी मस्ती बुवा माका काय बोललो नाही पण माझ्या परीने माका जेवढं मनोरंजन करू जमला तेवढं अगदी 100% केलेलं आहे काय बुवा डबलवारी म्हटल्याच्या नंतर अशीच व्हायला पाहिजे एकमेकांना वाईट न बोलता सुद्धा आपण डबलबारी करू शकतो हे बुवा लोकांना समजलं पाहिजे नुसती भांडणं करून एकमेकांना गाडीव घालून भजन नाही होत म्हणून काय म्हणतोय गर्व अभिमान नको या भजनी गर्व अभिमान नको या भजनी गर्व अभिमान नको या भजनी जिरविन सारी तुझी मस्ती जिरविन सारी तुझी मस्ती जिरविन सारी तुझी मस्ती माझा माझा यमाचा खाजा माझा माझा यमाचा खाजा सांगून गेले हो ज्ञानी सांगून गेले हो ज्ञानी गांगेश्वर भजन मंडळाची जगात किमिया लयणारी भजन मंडळाची जगात किमिया लयणारी भजन मंडळाची जगात किमिया लयणारी निसर्गरम्य अमरण गावात वीराच्या वाडीचा गावात मान आज रंगली डबल बारी आज रंगली डबल बारी जोडी ट्रेंडिंगची भेटली जोडी ट्रेंडिंगची भेटली गांगेश्वर भजन मंडळाची जगात किमिया लयणारी भजन मंडळाची जगात किमिया लयणारी गांगेश्वर भजन मंडळाची जगात किमिया लयणारी गांगेश्वर भजन मंडळाची जगात किमिया लयणारी धन्यवाद 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 टाळी घ्या विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम त्याचे आनंदाचे धाम त्याचे गाऊवाचे नाम रे
या हा ढोलकी सोलो
देवते माते तुझा